तर सर्वांना एकदा गुड मॉर्निंग. पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला आजचा काय विषय दाखवतो मी. दीपाली, आजचं काय सकाळ धरून ना कामातच वेळ गेलाय. टाइम 9 वाजलेत आणि सिग्नल आणायला लाईट कुठे आता गेले जीवस तर आणि काय जीवस तरच फक्त आले तर मग सिग्नल आणले असते का. टीव्हीचे सिग्नल गेले ते आणायचे होते पण लाईटच गेलेली आहे. पण ठीक आहे जेवण करतो तोवर म्हणजे पटकन गावात बी जायचंय. काय कल्याणी चालली शाळेत. कल्याण चालली शाळेत. टाटा. खायला दुसऱ्या खात नाही त्याला कोण खात नाही याला. ही तुला खायसाठी ही कोणासाठी माहिती का? तुझ्यासाठी खायला. तू कुणी 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 हो इकडे इकडे बघ इकडे. तुला चांगलं खावटत नाही पण शाळेत काय असतंय की आता ही दुसऱ्या बाळासाठी तुझ्यासाठी म्हणजे ह्या दुसऱ्या बाळा विरासाठी नाही. विराजला तर बालवडीच भेटते. हा ही दुसऱ्या बाळासाठी मी तुला खायलाच असेल ना तेव्हा ते काय असेल पौष्टिक वगैरे असेल आणि तू म्हणते चांगलं असतं. अरे काहीतरी असेल त्याच्यात पौष्टिक. उगच देतंय का शासन एवढं खर्च करतं म्हणजे उगच देतंय का? पण काय काय दिलं ही बघ ना. अरे सुकडी आहे तसं नाही म्हणावा. मग ती पिठाचं चांगलं असेल काही. बरं ही दिलंय बरं. ही विषय काय आहे बरं का खरं सांग तुला विषय. चांगलं खात नाही म्हणजे चांगल्या ज्याला भेटतंय ते नाही खात समजा पण गोरगरीबाला ती भेटत नाही. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. पण मी म्हणतो नाही खात ना नका खाई ना. पण ज्याची परिस्थिती असेल नसेल ती खाईन नसलं तर नाही खाईन. पण कुणी उपाशी नाही मारा ह्या हिशोबाने तरी कमीत कमी दिलंय शासनाने. तुम्हाला घ्यायचं तर खा नसलं खायचं तर नका खाऊ. खात कोणीच नाही. व्यवस्थित केल्यावर लागत असतं कोण करता आलं पाहिजे. एक टायमाला ही बी नसतं लोकांना पीठ बी नसतं खायला. काही काहींचे काय सांगावा गोरगरिबासाठी आहे. टीव्हीचे सिग्नल नाही जाऊ दे. मी वर जातो सिग्नल बघतो. मला सिग्नल आल्यावर सांग. काय आज लय उद्योग आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. काय सांगावं रोजच काम नाही कुणाला. मला काम नाही आता नाही ना चालणार. डिश अँड डिश फिट आहे. कॅमेराच एक फुटलेला आहे बघा. ह्याच्या आतमध्ये होल पडलंय कॅमेऱ्याला काहीतरी असन. हे फिट केलेलं आहे पण कॅमेरा फुटला. आता लय दिवस बंद होतं ना. कसं काय फुटला काय माहिती उन्हामुळं. हा कॅमेरा एखादा दुसरा डिश आहे का आपल्याला. अजून एक डिश आहे ना तिकडं त्याला कॅमेरा होता का त्या डिशवाल्यालाच बोलून बघावं लागेल काय आहे ती. हा त्या तिकडे एक डिश आहे आपली त्याला कॅमेरा आहे का बघावं लागेल जुन्या डिशला. वडाभर जेवायला दोन घास का व्हायना पण वडेभर जेवायला. तर काय होतंय आता जेवण करायचं आष्टीला जायचंय. तर कालच गेलतो दीपालीला घेऊन आलतो पण हिकून जाताना आईला घेऊन गेलतो. आई आमची मावशीपाशी राहिली तिथंच मुक्कामी. तिला घेऊन यायचंय. पुन्हा बघू आता बँकेत तिचं काम आहे आईचं ते करायचंय. म्हणजे आज बी काय माहिती किती टाइम पुरतो किती नाही. धावपळ चालू आहे सकाळ धरून दुकानाची ह्याची त्याची कामं भरपूर असतात. कॅमेराचं म्हणजे आपण जे चालू केला व्हिडिओ तो 9 वाजता केलाय. बोलतो तोवर म्हणलं दीपालीला जेवायला वाढा. तर आमचा फॅन बिघडलाय. एवढं फळाला आलंय दीपा. टोपण कुठे टोपण लावून ठेवायला पाहिजे होतं आहे ना. ती एक लावून देऊ. दुसराच एक आता उन्हाळ्याला एखादा अजून फॅन आणावं लागेल दुसरा. हा कूलर. वाटभर जेवायला जेवतो जातो आष्टीला. काय नियोजन आहे बघतो काय आज दाखवता येईल ती दाखवता येईल. काय केलं आज बटाट्याची भाजी चांगली आहे का छान आहे आज मस्त पैकी. दूध बी आहे का ऑर्डर. दूध बी भारी लागा लाल तापलं एकदम मस्त. खायला काही चपाती वडा. दीपाली मॅडम असलं काय नाही. स्वयंपाक मस्त होतं. काय म्हणते चकपक स्वयंपाक का काय म्हणते त्याला काय म्हणते स्वयंपाकाला चांगला स्वयंपाक केला. बरं वाडा खाऊ दोन घास. मित्रांनो या जेवायला जेवण करतो. पुढचं काय ते अजून दाखवतो मी. या जेवायला जेवण सकाळ आता जवळपास 9:30 वाजल्यात. उरकिता आणि आता जेवायला बसलो. विराज बालवडीत गेलाय मग मी बी बालवडीत गेलतो. ते खायला आणलंय तर सगळं आवडलं माझं. आता जेवण करतो आणि कामाला जातो आपलं ड्युटीला. बघू अजून काय पुढचं काम असेल ते गिरायकाला मी देऊ का. काय सांगा कपडे साबण निरमा बघा. एक गिरायक तिकडं एक हिथं दोन गिरायक असं जेवायला बसायचं आणि गिरायक चालू होतं. लय हाले अवघडे कामातून
ठीक आहे ओके. कपड्यात साबण हा, मग कपड्यात साबण हे कसला असला कलरचा होय. हा म्हणजे तसं नाव घ्या ना, रिन साबण, रिन साबण द्या म्हणून. चला आलो दुसरा गिरायक. कपड्यात साबण बर. कपडे साबण कोणची रिन देऊ घेऊन देऊ कोणची नाही. काय झालं भांडण झालं ते. उघडीच चला काय सांगावं. अंड्याला गिरायक येते, कशाला गिरायक येते. जेवायचं राहिलं होतं, जेवायचं तर राहिलंच पण गिरायकच लई येतंय. दीपाली राहिली जेवायची, मी राहिलो जेवायची. आमचं लई दुकानाने हाली. तर इकडं दूध उघडं दूध झाकून तो दीपाली गेली बाहेर. तर मांजर यायचं. चल जेवायला टपकन. हा सुटून दे. चला जाऊ का मी आता. जेवण झालंय. गिरायक तर कंटिन्यू येतंय. ते गिरायक ते चालूच. आता काय कर माहिती का, 10 वाजता दुकान बंद करीत जा आणि आराम करीत जा. सवय लावा आता. मग 3 बादल्या पाण्याच्या आणून ग्लासने ठेवा. म्हणजे पाणी बी आणून द्यायचं का आता नानी. आता मी नाही आणायचं, तुम्ही आणायचं. लय आवड झालंय बाबा. मला नाही जमत मला. आता तुला नाही जमत उचलायचं म्हणलं. पण ठीक आहे, मी 3 बादल्या तिथं ठेवतो तुला आणून. दुकान बी 10ला बंद करायचं सवय लाव. म्हणजे मला बी पुन्हा भविष्य काळात ही होईल. टायमिंग राहील. आता इथून पुढे टायमिंग ठेवावंच लागेल. आणि 5 वाजता मग उडीत जा. हो आलो. दीपाली जाऊ का मी. दिलं गिरायक, पाणी दिलंय. इकडे उलट फुवाराचं पाणी दिलंय तुला नानी आणून. आता काय कर, थोड्या वेळाने दुकान बंद करावं. कोणतरी शटर ओढावं आणि आराम कर. मग दोन आराम कर. ऊन बी लय पडत आहे. उन्हाचं बी नको, चक्कर आलेलं होईल. काळजी घ्या. जाऊ का. बघ तू बायला बी घेऊन यायचा प्रयत्न करतो, म्हणजे बरं होईल तुला सोबत आहे का नाही आज. चला भांडे येते गी घासून. उन्हाच्या आत गी घासून. रेल्वे चाललेली आहे आमच्या तिकून. बघा पुढं किती लांब रेल्वे. तिकून तशी चालली बघा गेली रेल्वे. तर ही आहे आष्टीहून चालली नगरला रेल्वे. आष्टी ते नगर. विराज काय पितो तू. पाणी पितो टिंग पितो. पाणी होय विचारायचे बाबा. टिंग होय नको टिंग नको. बरं दीपा जाऊ का मग मी. आता काय केलंय, बाईला आणून सोडलंय. बाई बसली इथं. सोडलं बाईला आणून. आता विराज म्हणला होता बाईला घेऊन ये, मग सोडलं. आता झालं तुम्हाला सोबत. जाऊ मी आता आष्टीला. काय टीव्ही सोय कॅमेरा खराब आहे. टीव्ही चालत नाही. कॅमेरा फुटलेला आहे विराज. विराज कॅमेरा फुटलाय, चालत नाही टीव्ही. मोबाईल वर बघ. हा वर कॅमेरा आणावं लागेल. ती वरचा काय म्हणते ते. बरं जाऊ का. काय टीव्ही चालत नाही, खराब झालाय. ती जीसीबी मोबाईल मधला तो मम्मी कुण लाव. दीदी लावून गडी मला जाऊ तर लावून. विराजचा गाणं आहे. जीसीबी लावून द्या ना, टीव्ही लावून द्या. टीव्ही बंद पडली. जीसीबी दीपाला म्हणलं लाव. जायचंय आता. बाईला आणून सोडलंय. बाई होती मावशीकडे तिकडे दीपाच्या गावाला. आणून सोडलंय. गाडी चावी. चाललो आष्टीला. आता वाजल्यात जवळपास 1. उन्हाचं किती भारी वाटतंय. लईच गार वाटायला लागलं उन्हाचं. उन्हाचं एवढं ऊन पडलंय आणि एकदम 1-1:30 वाजली आणि मस्त चिचाखाली चीज दिसली म्हणून थोडं थांबलो. इकडं मागं बघा कसं हिरवं आहे आणि एकदम गार हिरवगार एकदम मस्त वाटतंय. चला जायचं आष्टीला. जातो आष्टीला.